नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. भारतीय जनता पक्षाला वारंवार शरद पवारांची गरज का भासते आहे आणि शरद पवार वेळप्रसंगी संकटाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने किंवा देशहिताच्या बाजूने का होईना पण पंतप्रधानांची बाजू का घेत आहेत असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला एक आवाहन केलं आहे. देशावर एक मोठं संकट येत आहे हे त्यांच्या आव्हानामधून लक्षात आलेलं आहे. देश एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळं देशातील जनतेने सोनं खरेदी करू नये, जेवणातील तेल कमी करावं आणि पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमी करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. या आव्हानानंतर देशभरामधून पंतप्रधान मोदींवर प्रचंड मोठी टीका होत आहे. सोशल मीडियावर सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हेच आपल्यावर संकट घेऊन आलेले आहे अशी एक भावना तयार होताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूने पंतप्रधानांना मदत करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्यांनी एक नौटंकी करायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत शरद पवारांनी मात्र पंतप्रधानांच्या विधानाची नोंद घ्यावी असं एक विधान केलं आहे. त्यामुळं आपण हा प्रश्न उपस्थित केला आहे. मागच्या काळामध्ये सुद्धा आपण हाच विषय घेतला होता की शरद पवारांना भाजपची आत्ता सध्या तरी गरज वाटत नाही. त्या इंडिया आघाडीमध्ये आहे. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायला तयार नाही. त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर त्यांनी वेळोवेळी धुडकावून लावलेल्या आहेत. हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. पण ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या संकटाचा काळ येतो त्यावेळी मात्र शरद पवार हे सौम्य भूमिका घेतात किंवा त्यांच्या बाजूने कौल देतात. असं का घडतं आणि दरवेळेसच भारतीय जनता पक्षाला पवारांचीच गरज का भासते हा आपण चर्चेला सुरुवातीला जो विषय घेतला तो आहे. आपण बघितलं असेल की देशभरातून जेव्हा खिल्ली उडवली जात होती त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असं एक विधान केलं होतं की शरद पवारांनी सुद्धा या सगळ्या विधानाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं कुणीही पंतप्रधानांवर टीका करू नये. खरं तर हाच इथं कळीचा मुद्दा आहे. तुम्ही एका बाजूला शरद पवारांना विरोधकही मानता, विरोधक आहेच आहे. पण आपले जे अनुयायी आहे ते उठसूट शरद पवारांच्या बाबतीमध्ये ज्या पातळीवर जाऊन रोज विधानं करतात आणि ती विधानं पाहिली की शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला कधीही सहकार्य करणार नाही राजकीय पातळीवर, हे अत्यंत स्पष्ट होतं. पण वेळप्रसंगी जेव्हा देशहित समोर येतं त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्ष हा शरद पवारांच्या बाजूने आणि शरद पवारांच्या सोबत जायला काही मुद्द्यांवरती नेहमी तयार असतो. आणि मग ते पवारांचं उदाहरण देऊन विरोधकांना सांगतात की शरद पवारांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यामुळं इतरांनी टीका करू नये. पण इतर वेळी जेव्हा शरद पवारांवर टीका केली जाते, उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं तारतम्य भाजपचे नेते ठेवताना दिसत नाही. खरं तर हा देशहिताचा मुद्दा आहे. याच्यामध्ये राजकारण आणायला नको. मी सुद्धा हा मुद्दा राजकीय म्हणून चर्चेला आणतच नाही. पण याच्यामागं 100 नाही 200% राजकारणच आहे. त्यामुळं आपल्याला ह्या राजकीयदृष्ट्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागत आहे. आता शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमधील इतर मुद्देसुद्धा खूप महत्त्वाचे होते. त्यांचं म्हणणं असं होतं की निवडणुका जवळ आलेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळं अनेक दिवस भारतीय जनता पक्षाने या सगळ्या विषयाला थोडंसं पुढं ढकललं आणि पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणुका झाल्यानंतर जनतेला हे आवाहन केलेलं आहे. इराणच्या आणि इस्रायलच्या युद्धामुळं जर ही परिस्थिती उद्भवलेली असेल तर ती काही अचानक उद्भवलेली नाही. मग हे सगळे जे काही निर्णय घ्यायचे होते हे पूर्वीच का घेतले गेले नाही असा सवालसुद्धा शरद पवारांनी उपस्थित केलेला आहे. अर्थात त्या बाबतीमध्ये त्यांनी फार टोकाची भूमिका न घेता आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना सहकार्य करावं अशीच अप्रत्यक्षपणे भावना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काही का असे ना भाजपच्या टीकाकारांना आत्ताच्या घडीला काही का शरद पवारांचा एक आधार झालेला आहे. आणि देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या विरुद्धात ज्या पद्धतीनं प्रक्षोभ उसळला जात आहे तो कुठंतरी शांत करण्यासाठी भाजपला या निमित्ताने पवारांची मदतच झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. या प्रकरणामध्ये आता भारतीय जनता पक्ष शरद पवारांच्या आव्हानाला प्रतिसाद देतो का, त्यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षाची बैठक बोलवतो का आणि विरोधी पक्षाची बैठक बोलावल्यानंतर खरोखर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचं ऐकून घेतील का, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.